विरामचिन्हांचा अभ्यास करूयात। मुलांनो, आपण हा उतारा वाचणार आहोत। मीही वाचतीये आणि तुम्ही सुद्धा वाचा। उतारा वाचत असताना आपल्याला काही समजतंय का ते आपण पाहूयात। आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे। जयंत म्हणाला। वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा अडाणी कोळी होता। पुढे तो मोठा ऋषी झाला। कोळी होता? जयंताने मध्येच विचारले। हो, वडील पुढे सांगू लागले, फार वर्षांपूर्वीची गोष्ट। मुलांनो, यात जयंत व त्याचे वडील यांचा संवाद दिला आहे। हा उतारा वाचताना वडिलांचे भाषण कोणते, जयंताचे कोणते, ते कोठून सुरू झाले, ते कोठे संपते, काहीच समजत नाही। मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढ उतारावरून त्याला काय म्हणायचे आहे ते समजते, पण हेच लिहून दाखविले की कोणता उद्गार कोणाचा, त्याचे वाक्य कोठे संपले, दुसऱ्याचे कोठून सुरू झाले हे समजत नाही। शिवाय बोलणारा प्रश्न विचारतो का उद्गार काढतो का साधे विधान करतो हेही समजत नाही। बोलणाऱ्याच्या मनातला आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही। हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत। ती चिन्हे वापरली म्हणजे तोच उतारा कसा स्पष्ट होतो आणि किती छान समजतो हे आपण पाहूयात। आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला। वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता। पुढे तो मोठा ऋषी झाला। कोळी होता? जयंताने मध्येच विचारले। हो, वडील सांगू लागले, फार वर्षांपूर्वीची गोष्ट। वरील उतार्यात दिलेल्या काही चिन्हामुळे आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भाव सुद्धा समजतात। त्यामुळे उतारा सहज समजण्यास मदत होते। मनुष्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला मधून मधून थांबावेच लागते। या थांबण्याला विराम असं म्हणतात। आपण जी वाक्य उच्चारतो ती सारीच काही सारखी नसतात। केव्हा केव्हा आपले विधान पूर्ण झालेले असते, केव्हा ते अपूर्ण राहिलेले असते, केव्हा प्रश्न विचारायचा असतो तर केव्हा एखादा उद्गार काढायचा असतो। अशा वेळी तो आशय व्यक्त करण्यासाठी तो कमी अधिक वेळ थांबतो किंवा आवाजाच्या चढउतारावरून आपला आशय व्यक्त करतो। पण ज्यावेळी आपला विचार लिहून दाखवला जातो त्यावेळी हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो। त्यांनाच विरामचिन्ह असं म्हणतात। ज्यावेळी आपला विचार लिहून दाखविला जातो त्यावेळी वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो, त्यांनाच विरामचिन्ह असं म्हणतात। आपण काही विरामचिन्ह पाहूयात। पूर्णविराम चिन्ह तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी आहे पूर्णविराम चिन्ह। विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, रमेश अभ्यास करतो हे वाक्य संपल्यानंतर, हे विधान संपल्यानंतर इथे पूर्णविराम चिन्ह वापरण्यात आलेले आहे। सीमा गावाला गेली हे वाक्य संपल्यानंतर इथे गेली नंतर क्रियापदानंतर आपण पूर्णविराम चिन्ह वापरलेलं आहे। अजय शाळेत जातो, जातो या क्रियापदानंतर वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविराम हे चिन्ह वापरलेले आहे। पूर्णविराम चिन्ह आणखी एका ठिकाणी वापरतात। शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे पूर्णविराम चिन्ह वापरलं जातं। उदाहरणार्थ, ताजा कलम हा शब्द याचे आद्याक्षर लिहित असताना ता पूर्णविराम दिलेला आहे, क पूर्णविराम दिलेला आहे। इथे ता क हे लिहित असताना पूर्णविरामाचं चिन्ह वापरलेलं आहे। डॉक्टर हे पूर्ण न लिहिता डॉ लिहिताना त्याच्यापुढे पूर्णविरामाचं चिन्ह दिलेलं आहे। यशवंत गोपाळ हे पूर्ण शब्द न लिहिता य गो लिहिताना आद्याक्षरांपुढे पूर्णविरामाचं चिन्ह वापरलेलं आहे। इत्यादी हा शब्द पूर्ण न लिहिता त्याचं फक्त जेव्हा आद्याक्षर लिहितो तेव्हा त्याच्यापुढे पूर्णविराम चिन्ह वापरण्यात आलेलं आहे। उदाहरण हा शब्द जेव्हा आद्याक्षर त्याचं लिहितो उदा, त्यानंतर पूर्णविराम चिन्ह वापरण्यात आलेलं आहे। या बाबी पूर्णविराम चिन्हाच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या। पुढे पाहूयात प्रश्नचिन्ह। मुलांनो, तुम्हाला इथे प्रश्नचिन्ह दिसतंय। या ठिकाणी
प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. जेव्हा जेव्हा प्रश्नार्थक वाक्य येतं तेव्हा तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, तू केव्हा आलास? इथे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारला हे दाखवण्यासाठी इथे प्रश्नचिन्ह वापरण्यात आलेलं आहे. तुझे नाव काय? इथेही प्रश्न विचारलाय आणि ते दाखवण्यासाठी प्रश्नार्थक चिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. स्वल्पविराम चिन्ह. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ पहा. हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. हुशार, अभ्यासू, खेळकर यामध्ये स्वल्पविराम चिन्ह देण्यात आलेलं आहे. बाजारातून मी पपई, केळी, फणस व अननस आणला आहे. पपई, केळी, फणस. इथे पपई, केळी नंतर स्वल्पविराम चिन्ह दिलेलं आहे. जेव्हा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा स्वल्पविराम चिन्ह वापरतात. संबोधन दर्शविताना स्वल्पविराम चिन्ह वापरतात. संबोधन म्हणजे हाक मारणे, कोणाला तरी बोलावणे, आवाज देणे, त्यावेळी स्वल्पविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मधु इकडे ये. मधुला इथे बोलावलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे स्वल्पविराम चिन्ह आपल्याला वापरलेलं दिसतंय या ठिकाणी. सुमन तिकडे जा. सुमन नंतर इथे स्वल्पविराम चिन्ह दिलेलं आहे. सुमन तिकडे जा. सुमन, मधु यांना बोलावलेलं आहे, हाक मारलेली आहे, त्याच्यामुळे त्यानंतर आपण स्वल्पविराम चिन्ह दिलेलं आहे. पुढे अवतरण चिन्ह पाहतोय आपण. याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह पाहणार आहोत. प्रथम दुहेरी अवतरण चिन्ह पाहूयात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, तो म्हणाला, मी येईन. तो जे काही म्हणाला ते म्हणालेलं दाखवण्यासाठी इथे आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं दिसतंय. त्यानंतर दुसरं उदाहरण, विजय म्हणाला, मी शाळेत जाणार नाही. विजयच्या तोंडचं जे वाक्य आहे ते आपल्याला इथे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिसतंय. पुढे पाहूयात. एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मूलभूत ध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपण मूलभूत ध्वनींची व्याख्या सांगतो इथे. अशा वेळी एखाद्या शब्दावर जेव्हा जोर दिला जातो तेव्हा ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलं जातं. इथे वर्ण या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह देण्यात आलेलं आहे. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगतानाही एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. अर्धविराम चिन्ह. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता अर्धविराम चिन्ह वापरतात. पहा, दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता अर्धविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. ढग खूप गरजत होते हे एक वाक्य आणि पाऊस पडला नाही हे एक वाक्य. ही दोन वाक्य पण या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत आणि त्यामुळे इथे अर्धविराम चिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पुन्हा इथे दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत आणि त्यामुळे पुन्हा इथे आपण अर्धविराम चिन्ह वापरलेलं आहे. पुढे जाऊयात. उद्गार चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. आता उदाहरणार्थ, अरे रे, ही आपली एक उत्कट भावना आहे. तो नापास झालाय हे वाईट वाटतंय आणि त्याच्यामुळे आपण अरे रे असं जेव्हा म्हणतो, असे उद्गारवाचक जेव्हा शब्द काढतो तेव्हा त्या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरतात. शाब्बास, छान खेळलास. छान खेळणं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शाब्बासकी दिलेली आहे. शाब्बास या उद्गारवाचक शब्दानंतर उद्गार चिन्ह देण्यात आलेलं आहे. संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी भांडार हे दोन शब्द एकत्र केलेले आहेत आणि ते करत असताना संयोग चिन्ह वापरलेलं आहे. ते आपल्याला दिसतं. इथे संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. प्रेमविवाह हे दोन शब्द एकत्र करताना इथे मध्ये संयोग चिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. बऱ्याचदा आपलं असं होतं,
वहीची ओळ संपते आणि आपला अर्धा शब्द राहतो, मग उरलेला अर्धा शब्द आपण खालच्या ओळीला घेत असतो. त्यावेळी जो वरचा शब्द वरच्या ओळीमध्ये लिहिलेला आहे तो अर्धा शब्द त्याच्यापुढे असं संयोग चिन्ह द्यायचं आणि त्यानंतर उरलेला शब्द खालच्या ओळीला घ्यायचा. म्हणजे याचा अर्थ तो शब्द अर्धा झालेला आहे आणि अर्धा पुढच्या ओळीत आहे हे लगेच समजतं. अशा वेळीसुद्धा संयोग चिन्हाचा वापर करतात.